सर, आपण अशोकजी चव्हाण यांची भेट घेतली. कालच त्यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे. आज त्यांना राज्यसभेचं तिकीट देखील जाहीर झालेलं आहे. कशा प्रकारची भेट झाली आणि काय बोलणं झालं? एक तर अशोक चव्हाण जे आहे ते माजी मुख्यमंत्री आहे, 2 वेळेला मुख्यमंत्री राहिलेले आहेत. काँग्रेस पक्षाने त्यांना चांगली संधी दिलेली होती. शंकरराव चव्हाण यांचे ते पुत्र आहेत. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्ष खिळखिळा होतो आहे. काँग्रेस पक्षाला कधी सत्तेवर येण्याची संधी मिळेल असं दिसत नाही आहे. आणि माननीय नरेंद्र मोदी जे आहे ते विकास पुरुष आहे, ते विकासाच्या दिशेने पुढे चाललेले आहेत. योग्य वेळेला योग्य निर्णय ते घेत असतात. आणि त्यामुळं माननीय अशोक चव्हाण यांना मी आज भेटलो आणि त्यांना सांगितलं की ज्यांनी योग्य वेळेला काँग्रेसला दिलेलं आहे आव्हान, ज्यांनी योग्य वेळेला काँग्रेसला दिलेलं आहे आव्हान, त्यांचं नाव आहे अशोक चव्हाण. तर त्यांना मी सांगितलेलं आहे की आपण योग्य वेळेला निर्णय घेतलेला आहे, त्याबद्दल आपलं स्वागत. त्याचबरोबर आपल्याला राज्यसभेवर सुद्धा आता संधी मिळालेली आहे, त्याबद्दलही त्यांचं आपण स्वागत केलेलं आहे. आणि अशोक चव्हाण यांच्या येण्यामुळं नांदेडच नव्हे तर संपूर्ण मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये मोठी खळबळ माजलेली आहे. काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह असणारा जो नेता आहे, शांत स्वभावाचा नेता आहे, ते अशोक चव्हाण हे BJPमध्ये आलेले आहेत. त्यांनी RPIमध्ये यावं अशा पद्धतीची माझी इच्छा होती, पण माझ्याकडे काही तशी देण्यासाठी राज्यसभा किंवा काही नव्हतंही. पण ठीक आहे, आमच्या महायुतीमध्ये ते आले, NDAमध्ये आले आणि माननीय नरेंद्र मोदीचं नेतृत्व मजबूत करण्यासाठी त्यांचा आम्हाला फार चांगला उपयोग होणार आहे. त्यामुळे त्यांचं मी आज त्यांच्या ऑफिसमध्ये अभिनंदन केलेलं आहे. सर, देशभरात आपण पाहतो की भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष होत असताना तर काँग्रेसमधलीच मंडळी सगळी भाजपमध्ये येत आहेत. तर हा समतोल कशा पद्धतीनं भाजप सांभाळतो? मला असं वाटतं की BJP वर्सेस काँग्रेस असं जे चित्र आहे ते चित्र तसं तेवढं बरोबर नाही आहे. कारण काँग्रेस एवढ्या खालच्या म्हणजे पॉलिटिकली एवढ्या खालच्या पातळीवर गेलेली आहे की माननीय राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला भविष्य अजिबात नाही. सोनिया गांधी यांचं वय होत आलेलं आहे. माननीय मल्लिकार्जुन खरगे जे आहे त्यांना अध्यक्ष बनवलेलं आहे. ज्यावेळेला कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद देण्याची मागे वेळ आली होती, त्यावेळेला त्यांना दलित असल्यामुळं त्यांना बाजूला सारलेलं होतं. पण आता त्यांना ना इलाज म्हणून त्यांना पक्षाचं अध्यक्ष बनवलेलं आहे. तर आता तो जो काँग्रेस पक्ष आहे, तो काँग्रेस पक्ष सामना करण्याएवढ्या ताकदीचा तो राहिलेला नाही आहे. पण तरी ठीक आहे, काँग्रेस पक्षामध्ये अनेक लोक जे आहे ते अनेक लोक मार्ग शोधत आहेत. आणि नरेंद्र मोदींचं नेतृत्व हे सर्वसमावेशक आहे. नरेंद्र मोदींचं नेतृत्व हे सर्व जाती धर्मांना घेऊन जाणार आहे आणि विकासाच्या दिशेनं ते पुढे चाललेले आहे. जगभरामध्ये त्यांचं नाव आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण माननीय मोदीजींना साथ दिली पाहिजे अशी भावना अनेक पक्षातल्या कार्यकर्त्यांची आहे. आणि त्याप्रमाणेच अशोक चव्हाण यांना वाटलं की अशा वेळेला आपण BJP सोबत जाणं अत्यंत आवश्यक आहे, मोदींच्या सोबत जाणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं ते योग्य वेळेला पक्षात BJPमध्ये आलेले आहेत आणि त्यांना चांगली संधी मिळालेली आहे. त्यामुळे आमचा सामना एकट्या काँग्रेससोबत नाही. आम्ही तर आता ठरवलेलं आहे की या वेळेला आम्हाला 400पेक्षा जास्त जागा मिळतील असा मला पूर्ण विश्वास आहे. आणि काँग्रेस ही 40 जागाही काँग्रेसला मिळणार नाही आहेत. तिकडे ममता बॅनर्जी यांनी स्वतंत्र जागा लढवण्याचं जाहीर केलेलं आहे. दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांनीसुद्धा पंजाब दिल्लीमध्ये स्वतःच्या बळावर लढण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळं इंडियामध्ये आता काही दम राहिलेला नाही आहे. त्यामुळं मला असं वाटतं की मोठ्या अजूनही काँग्रेस पक्षामधले बरेचसे आमदार, बरेचसे नेते अजूनही BJPमध्ये येतील असा मला विश्वास आहे. आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांचं जे नेतृत्व आहे ते अत्यंत मजबूत आहे. त्यांनी 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून अत्यंत चांगलं काम केलेलं होतं. आता डेप्युटी CM म्हणून त्यांचं काम अत्यंत चांगलं आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्रातले अनेक लोक जे आहेत हे BJPमध्ये येत आहेत, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. आणि त्यामुळं अशोक चव्हाण यांचं मी स्वागत केलेलं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.